शिवम फार्म हाऊसचे सर्व अर्थातच दानशूर असं व्यक्ती आणि गावातील वरिष्ठ व्यक्ती रुपेशजी तांडेल साहेब, आपण या आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. रुपेशजी थोडेसे दुखापतीमध्ये आहेत, मी विनंती करतोय. चेतन दादा मेहर आपल्याला विनंती असेल, आपण या आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. चेतन दादा खऱ्या अर्थानं एक माजी खेळाडू आहे. चेतन दादा आपण यायचंय टॉस की बॉसच्या दिशेनं. आणि एक उद्योजक देखील आहेत. चेतन मेहर म्हटलं तर एक चांगले उद्योजक नवापूर गावातील आणि त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल. गो टू कौस्तुभ. चेतन मेहर साहेब यांच्या शुभ हस्ते दोन विराट संघादरम्यान एका बाजूला आहे नवयुग 11 समोर गुरुदत्त मनेलपाडा. टॉस केला जातोय. एनपीएल आहे डीसीसी असा कॉल येतोय. एनपीएल येतोय. यस निकू, टॉस जिंकला काय निर्णय? फलंदाजी. यस, खूप सारा शुभेच्छा तुला मॅच साठी. बेस्ट ऑफ लक. तर अहवाल असा आहे की टॉस जिंकला नवयुग 11 या संघाने आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. एक छोटासा ब्रेक आहे, या ऐकूया धून आणि लगेचच बोलूया मैदानाच्या दिशेने. आणि जसा सामना चालू होईल तसं मायक्रोफोनवर आवाज ऐकायला मिळेल. द व्हॉइस ऑफ वसई तालुका आमचे मार्गदर्शक, आमचे गुरुवर्णीय, आणि ते मायक्रोफोनवर जोडले जातील. बाकी होता, क्षमा असावी. मयूरदा प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे मिस्टर राहुल पुळेकर. आदरणीय सन्माननीय गौतम पाटील साहेब, लढादादा आपण या. रुकेश साहेब आपण यायचे. आपल्या रुकेश मेहर साहेब आपल्या शुभ हस्ते. बोरीला बोर पिकलाय, बोर तुला बघून म्या टिपलाय. अग बोरीला बोर पिकलाय, बोर तुला बघून म्या टिपलाय. सोनू तुझ्यावर पिरीम झालाय, लपून लपून मला ये ग भेटाय. सोनू तुझ्यावर पिरीम झालाय, लपून लपून मला ये ग भेटाय. अग बोरीला बोर पिकलाय, बोर तुला बघून म्या टिपलाय. अग बोरीला बोर पिकलाय, बोर तुला बघून म्या टिपलाय. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. हॅलो चेक. भावपूर्ण श्रद्धांजली जयेश घरत आणि त्याच्यासाठी बनवलेली ही सुंदर फ्रेम जी मुख्य आकर्षण राहिली या स्पर्धेमध्ये. त्याच्या बाजूवर असलेला टॉस का बॉस बघा जी मुख्य स्क्रीनवरती दाखवली जाते, ही ती एक अशी फ्रेम बनवली ज्याच्या मागे त्याच्या संपूर्ण वर्तुळाकारामध्ये फुलं आहेत. हे स्थान आहे नवापूरच्या सर्व ग्रामस्थांच्या आणि खेळाडूंच्या मनामध्ये. जयेश घरतचं या स्पर्धेमध्ये मागील वर्षी ते खेळले होते आणि खूप मिस करतायत संपूर्ण क्रीडा जगत जयेश घरतला. डोकरादेवी क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026 मध्ये पुन्हा एकदा आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. घेऊन जातोय दोन विजयी संघांमधील मॅच मध्ये, ज्या ठिकाणी नवयुग जय स्मृती हा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना दिसतोय आणि त्याच्या समोर गुरुदत्त मनेलपाडा. पॉवर प्ले पहिल्याच षटकामध्ये घेतला गेलाय. पॉवर दाखवण्याची वेळ आहे. राहुल पुळेकर आणि जतीन पाटील दोन सर्कलच्या आतमध्ये. टायमर ऑन झालंय त्यामुळे आपण सर्वांनी फिल्डिंग लगेच लावून घ्यायची. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर पहिली बॅटिंग घेणं एक साहसी कृत्य, साहसी निर्णय आणि मागील मॅचमध्ये जिंकत असताना मिळालेला तो पॉझिटिव्ह रिझल्ट या मॅचमध्ये बॅटिंग करण्याचं सामर्थ्य देते. आणि असं असताना रोहन पाटील आऊच्या समोर मयूर जाधव पहिला चेंडू टॅप काढायचा प्रयत्न, एका धावेसाठी चेंडूला खेळलाय.
एका धावेसाठी सिंगल आणि धावपलकाचा श्री गणेशा. सुरुवात झाली धावपलकाची. पहिल्या इनिंगमध्ये किती धावा धावपलक लगावल्या जाव्या, किती धावांपर्यंत गेल्यानंतर समाधानकारक धावपलक त्या नंबर्सना मानलं जाईल, यासाठी बॅटिंग करणाऱ्या टीमचं पूर्णपणे प्लॅन झालंय. पण दुसऱ्या बाजूला गुरुदत्त मनोलपाडा हा संघ विचार करतोय की किती धावांपर्यंत रोखल्यानंतर आपण त्याचा पाठलाग करू शकतो. मनोलपाड्यातील कोणत्याही खेळाडू गोलंदाजाने जर का हॅट्रिक घेतली तर हितेश गवळी यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस. नवयुग जय स्मृती हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. नवयुग मागील मॅच खूप चांगली आणि चित्तथरारक, खूप चांगला टर्निंग पॉइंट राहिला होता तो चेतन भोईरचा ते षटक. आवणे पहिलं षटक हातात असताना आतापर्यंत 4 चेंडू आणि 4 धावा खर्ची केल्यात. कोणत्या प्रकारे मोठा फटका येऊ दिला नाही, कोणती एक्स्ट्राची रन्स नाही. खूप चांगला कंट्रोल या पॉवर प्लेमध्ये बघायला मिळाला आहे. केव्हा चार्ज केलं जाणार, पॉवर प्लेचं पहिलं षटक जरूर मागून घेतलंय, पण त्या षटकामध्ये एखादा मोठा ब्लास्ट जो धावपलकाला बळकटी देईल तो कधी येणार आणि चेंडू निघून गेलाय दोघांच्या मधून. हर्षित घरच्या जवळून सीमारेखा पार चौकार. तालावर किरण घातलाय पोरांचा नाचा या तालजाम आईलाय. दुर्वेसा विशाल दादा यो आलाय, कमलोलीचा रोशन दादा हो आलाय. सलगसनू तारपानाचा आहे ना पुरापुरी तारपा असणार. काल संध्याकाळी सुद्धा तारपा नाचण्याची वेळ आली होती, पण एकालाच कोणाला तरी संधी मिळाली. आता इथे या मॅच दरम्यान जो काही चौकार आलाय त्याने मात्र पॉवर प्ले हिट झालाय असं म्हणावं लागेल, कारण 5 चेंडू आणि 8 धावा धावपलकावरती आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी. या शेवटच्या चेंडूवरती बघूयात किती धावा येत आहेत. आऊ टॅप केलं चेंडूला, 1 धाव, सिंगल. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावपलकावरती. नवयुग 11 जय स्मृती. गेली होती आई माझी पाणी भराय, चिखलाची वाटेला सरकला पाय. गेली होती आई माझी पाणी भराय, चिखलाची वाटेला सरकला पाय. यस, धन्यवाद. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ, 9 धावा धावपलकावर आणि लगातारचे 3 विकेट. राहुल पुलेकर यांच्यासाठी पारितोषिक येत आहे हितेश वैती साहेब, अर्थातच भाई नवापूर गावातील, आणि त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे. लगातारचे 3 विकेट, हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. सिंगल धाव. खाणे यांच्याकडून राहुल पुळेकरच्या हॅट्रिकला 200 रुपयाचं बक्षीस लगावण्यात आलेलं आहे. आणि सर्वात जास्त चर्चा कशाची आहे, उद्याच्या दिवशी एक एक्झिबिशन मॅच आहे. परवा रविवारी ती एक्झिबिशन मॅच खेळली जाणार आहे. त्याच्यामध्ये विरार पूर्व आणि विरार पश्चिम किंवा पश्चिम पूर्व अशी ती मॅच, एक नवीन संकल्पना याच मैदानावरती आपल्याला बघायला मिळणार आहे. दोन्ही टीम्स मला वाटते ज्यांच्या त्यांच्या प्रतिनिधींनी ते सिलेक्ट केलेलं आहे. सो ते एक आकर्षण असणार आहे रविवारच्या दिवशी. आणि या मॅचकडे येण्या अगोदर सर्वांना सांगू इच्छितो, एच आणि मागे चिठी निघून गेला एका धाब्यासाठी. सर्वांना सांगू इच्छितो की वसई विरार बॉक्स राम क्रिकेट असोसिएशन आणि RS ग्रुप यांच्या वतीनं वसई विरार प्रीमियर लीग ओहराम क्रिकेटमध्ये सुद्धा दुसऱ्या पर्वामध्ये येते. येत्या 25 फेब्रुवारीपासून या स्पर्धेचा आगाज होईल, सुरुवात होईल. ती 1 मार्चपर्यंत स्पर्धा चालणार आहे. डे नाईट स्वरूप असणार आहे स्पर्धेचं. 1 लाख रुपये प्रवेश फी या स्पर्धेची असणार आहे. पेड ऑप्शन असणार आहे आणि ऑप्शन बेस्ड टुर्नामेंट. आपल्या वसई तालुक्यामध्ये ओहराममध्ये सर्वात मोठा इव्हेंट म्हणून ही मानली जाणारी स्पर्धा असणार आहे. मॅचच्या दिशेने जाऊया, ज्या ठिकाणी दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये 5 धावा आतापर्यंत आलेले आहेत. 5 धावा आल्यानंतर शेवटचा चेंडू राहुल पुळेकर हाताळण्यासाठी सज्ज होतात. समोर निखिल ड्राईव्ह केलं, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी. आयुषने केले फेकी, फलंदाज निखिल बाद. बोरीला बोर पिकलाय, पोरी तुला बघून मी
टिपलाय अग बोरीला बोर पिकलाय पोरी तुला बघून म्या धन्यवाद टिपलाय डीजे, थँक्यू. नक्कीच निखिल बाद होतोय, परंतु स्ट्राईक एंडला आता मयूर जाधव आहे आणि मयूर जाधव स्ट्राईक एंडला आणि सायबा टीम. मयूर जाधवच्या प्रत्येक चौकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. टीम सायबा यांच्या माध्यमातून ते पारितोषिक आहे. ओव्हरची समाप्ती आहे, क्षमा असावी. पुन्हा एकदा नॉन स्ट्राईकला येतोय. अर्थातच 2 षटकांचा खेळ. धाफकावर 14 आहेत. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 14 धावा धाफकावर येत असताना आता मनीष घरात आहे. पहिल्या 12 मध्ये 14 धावा धाफकावर येतात. राऊंड विकेटचा मारा केला जातो. न्यू बॅटर. पहिला चेंडू ऑन साईडच्या दिशेनं पुश केला जातोय. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न आणि आता मयूर जाधव स्ट्राईक एंडला आहे. टीम सायबा प्रत्येक चौकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. प्रत्येक चौकार आणि त्याच्यासाठी 200 रुपयाचं बक्षीस. टीम साहेबाकडून ड्राईव्ह केलंय, चेंडूला पाठवलं इंटू द गॅप. 4 रन्स. चौकार. जासला आता सांग तू बासला. चल आबा नवरी नागाय आयाला घरचा काम होत नाही. थँक्यू टीचर. बघा दोघांच्या मधून 2 चांगल्या क्षेत्ररक्षकांच्या मधून मारलेला फटका म्हणजेच मयूरचा फटका किंवा मयूरने जो काही फटका लगावला त्याच्यामध्ये असलेलं परफेक्शन शानदार होतं, दमदार होतं. टीम सायबाची संपूर्ण टीम ज्यांच्या माध्यमातून इथं बक्षीस लगावण्यात आलंय आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. थांब रोको रोको सबर करो. मनीष घरतला थोडी घाई. धावपलकरती धावा जर आपण पाहिल्या तर जाऊन पोहोचलात. 19 प्रति 19 रन्स ऑन स्कोरबोर्ड आफ्टर दॅन 2 डिलिव्हरीज. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. अजूनही 4 चेंडूचा खेळाने शिल्लक आहे. नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीगचा थरार आहे. नेक्स्ट टर्मच्या बाहेर जाणारा चेंडू वाईडची सांगता होतीये. प्रेक्षक वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये मैदानाच्या 4ही बाजूने आहेत. घड्याळामध्ये 11 वाजून 20 मिनिटं झालेली आहेत. समोर डाऊन दी ग्राउंड रनआउटची संधी. आयुष फेकी जरूर केली परंतु मनीच्या हातामध्ये चेंडू नाही आला. मागील वर्षी फायनल खेळली होती गुरुदत्त क्रिकेट क्लबने आणि त्यामुळे त्यांच्याकडे तो अनुभव सुद्धा त्यांच्या पाठीशी आणि तोच आत्मविश्वास घेऊन या मॅच मध्ये परफॉर्म करण्याचा ते प्रयत्न करतायत. पण मयूर जाधव याने आपला क्लास खूप चांगल्या रीतीने आतापर्यंत सादर केलाय. 2 बाउंड्रीज त्याच्या बॅटमधून. मिथुन तांडेल यांच्याकडून मयूरच्या लगातार 2 चौकारासाठी 1000 रुपयाचं बक्षीस. मिथुन तांडेल सर्वाधिक मोठी मदत त्यांची या आयोजनामध्ये आहे. त्यांच्याकडून हे बक्षीस लगावण्यात आले. सिंगल आली आहे. मला वाटते षटक क्रमांक 3 संपलं. 3 षटकानंतर 24 धाबा. 8च्या सरासरीने धाबा बनल्यात. येणारे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि त्या 6 चेंडूंची रंगत सुद्धा न्यारी आणि वेगळी असणार आहे. तुर्तास जाऊया डीजे कडे आणि त्यानंतर वळूयात मॅचच्या दिशेने. शेवटचं षटक ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवलंय. डायरेक्ट हिट. फलंदाज बाद आणि चेक केलं जाणार आहे. हा फ्लाईटचा नो आहे का? कारण फ्लाईट मोठी होती त्यासाठी पंच चेक करू इच्छित आहेत. बघा कशा पद्धतीने हा चेंडू हाताळला होता. चांगली फिल्डिंग. फेकी अचूक. डायरेक्ट हिट. डायरेक्ट हिट की हाताला लावलाय जे काही असेल डायरेक्ट हिट आहे. वैभव का दावा आहे? वैभवचा वादा आहे. यस सर, इट्स अ फेअर डिलिव्हरी. फलंदाज बाद. अमन बाद झालाय आणि त्याची जागा घेण्यासाठी आता निखिल पाटील मैदानाच्या दिशेने येतोय. सासुती केली पाटीना जाऊया गल्ला तुझी खोटी, जाऊया गल्ला तुझी खोटी. पहिली इनिंग मार्गस्थ आहे आणि पहिल्या इनिंग मध्ये नवयुग जय स्मृती संघ धाबांची लयलूट
करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यामध्ये गतिरोधक म्हणून पहिला चेंडू जतीन पाटीलचा आपण बघितला, ज्याच्यामध्ये विकेट आली आणि त्यानंतरचा बॉल वाईड आलाय. मनवेलपाड्यामधील सर्वात घातक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ख्याती आहे असा जतीन पाटील बॉलिंग मार्क होती. डाऊन दी ग्राउंड, चांगली फिल्डिंग. मयूर जाधवचा चेंडू अडवलाय, रनआउट आहे. बघा कशा पद्धतीने अडवलाय. कधी केव्हा कसा चेंडू अडवायचा, कधी मॅच टर्न करायची हे जतीनला चांगल्या रीतीने माहीत आहे. चांगलं घडो वाईट घडो, मॅच हारो जिंको, जतीनच्या चेहऱ्यावरचा हसू कधीच कमी होत नाही. वन ऑफ द स्माइली फेस, फायनेस्ट प्लेअर आणि मागील वर्षाचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट राहिलेला खेळाडू आहे जतीन. आणि तो आता निखिल समोर हलक्या हाताने खेळले चेंडूला पुन्हा एकदा दिशा दिली. सिंगल धाब्यासाठी एक धाव, एकापेक्षा जास्त काही नाही. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि या 3 चेंडूंमध्ये किमान एकाच मोठा फटका नवयुग 11 जय स्मृती संघ बघत असणारे. पण काय जतीन पाटील या चौकाराला येऊ देईल का पाहणं गरजेचं असेल. वेगवान चेंडू लेग स्टंपच्या बाहेर, वाईट बॉल. मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला पाहण्यासाठी या मैदानाच्या चारी बाजूने उपस्थित आहे. युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा अनेक प्रेक्षक पाहत आहेत. बॅटची वरची काढा घेऊन चेंडू मागे निघून चाललाय. सिंगल धाव येईल. चांगली फिल्डिंग किरणची. 29 धाबा धावपलकावरती आहेत. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. लास्ट 2 बॉल्स. एक चौकाराचा विचार करते नवयुग, तर दुसऱ्या बाजूला गुरुदत्त विचार करते की इथून येणाऱ्या 2 चेंडूवरती एखादा डॉट. हातातून चेंडू निसटला आहे. मनीष गरत पकड धरपकड करण्याचा प्रयत्न त्याने केला आणि तिथे एक धाव सहज कंप्लीट झाली. आणि त्यामुळे आता शेवटच्या चेंडूमध्ये कसा खेळ केला जातो हे बघावं लागणार. मयूर पहिल्या चेंडूपासून खेळपट्टीवरती उपस्थित आहे म्हटल्यानंतर त्याने आत्तापर्यंत जो काही खेळ टाइम किंवा वेळ ती व्यतीत घालवली आहे त्या वेळेचा सदुपयोग करण्याचा तो प्रयत्न करणार आहे. असं असताना काय त्याच्या बॅटमधून मोठा फटका किंवा चौकार येईल का? लेट्स सी. लास्ट बॉल. जतीन समोर मयूर. मोठा फटका आला परंतु विकेटच्या स्वरूपाने फलंदाज बाद. शेवट गोड गुरुदत्तसाठी. पहिली इनिंग समाप्त. 33 धावा धावपलकावरती. 31 धावांचं लक्ष. 31 इज द टार्गेट. 31 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय गुरुदत्त मनवेलपाडा या संघासमोर. सासूची केली पाठी ना जाऊया गल्ला तुझी खोटी, जाऊया गल्ला तुझी खोटी. इनिंग ब्रेक मध्ये मला वाटतं व्हिडिओ सुद्धा आपण बघणार आहोत आणि त्या अगोदर नाणेफेकीचा कौल केला जाईल. 2 संघादरम्यान. सायबा बी विपक्ष जय स्पोर्ट्स. सायबा बी विपक्ष जय स्पोर्ट्स दोन्ही संघाचे कर्णधार. नाणेफेकीसाठी या नाणेफेकी केली जाणार आहे. टॉस केला जाईल 2 संघादरम्यान. जय स्पोर्ट्स विपक्ष सायबा बी. जाऊया तुझ्यासाठी वाटली. सासूची केली पाठी ना जाऊया गल्ला तुझी खोटी, जाऊया गल्ला तुझी खोटी. अरे लारूची लेकमाटी दिली तुला ना जावया माझे रुखात कला. सांगचे हवारा बसून मागे दादा सांगचे हवारा. 2 मिनिटं थांबवतोय. 2 कर्णधार आहेत आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते अर्थात आज रुपेशजी तांडेल साहेब आपण या. रुपेश दादा आपण यायचं आपल्या बॉल. आपण समोर आहेत, फ्रंट साईडला असेल. रुपेश दादा आपण या. शिवम फार्म्सचे सर्व नवापूर गाव आणि नवापूर गावाचे युवा अध्यक्ष अर्थात रुपेशजी तांडेल साहेब आणि त्यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कॉल. 2 पराभूत संघ एकीकडे टीम सायबा बी आहे, विपक्ष जय दुर्गेश 11 आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल. DCC असा कॉल होता. NPL येतो अर्थात सायबा बी संघ नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. फक्त डिसिजन विचारेल. सामना चालू होतो त्या कारणास्तव. क्षेत्ररक्षण. येस, खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला असतील. विकास आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील.
टॉस की बॉस मधून अहवाल असा येतोय 2 पराभूत संघाचा सामना आणि त्या ठिकाणी एकीकडे जयू दुर्गेश 11 विपक्ष टीम सायबाबी. नाणेफेकीचा कॉल जिंकला जातोय प्रथमतः टीम सायबाबी आणि फील्ड चॉईस केलेली आपण पाहतो. तुर्तास चालू असणारा सामना 2 विनर संघातील ती लढत आपण पाहणार आहोत. मायक्रोफोनवर जोडले जातील द व्हॉइस ऑफ वसई तालुका अर्थातच भरत मोरे सर यांच्या दिशेने आपण वळतोय. थँक्यू मृदुल. दुसऱ्या इनिंगचा आगाज, दुसऱ्या इनिंगची सुरुवात. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय आणि पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर आता चेस बघणार आहोत आपण. हा चेस आहे की डिफेंड ही येणारी काळबळ जरूर सांगेल, परंतु बॉलिंग मार्कवरती बोल तयार. समोर जतीन. पहिला बॉल सन्मान दिला एका धावेसाठी. सिंगल धावे त्यांना दिसते. प्रेम पहिली धाव सिंगल. 31 धावांचं लक्ष्य. बिलकुल क्लोज सामना बघायला मिळणार आहे. त्याचं कारण एक आहे की 31 धावा म्हणजे तुम्हाला एका 2 बाउंड्रीमध्ये या मॅचचा रिझल्ट इकडून तिकडे फिरताना दिसेल, पण येणारे डॉट, येणारे एक्स्ट्राज, येणाऱ्या विकेट्स या मॅचमध्ये खूप मोठा इम्पॅक्ट टाकताना दिसतील. आणि तो इम्पॅक्ट कोण कोण टाकणार. उजव्या यष्टीचा बाहेरचा चेंडू. राहुलचा कॉल जरूर वाईटचा होता, परंतु जतीनने खेळून काढला. एका धावेसाठी सिंगल धाव येते. गुरुदत्त मनेलपाडा म्हटलं की एक गाव एक संघ एकाच विभागातील सगळे खेळाडू एकत्रित. पण दुसऱ्या बाजूला ऑन साईडला चेंडूला अडवला निखिलने आणि अडून फेकी सुद्धा करण्याचा प्रयत्न. तोपर्यंत एकदा धाव कंप्लीट. दुसऱ्या बाजूला नवयुग जय स्मृतीचा संघ सुद्धा त्याच संकल्पनेतला आहे. एकाच विभागातून बिलॉंग करणारे खेळाडू त्या संघामध्ये आहेत आणि संघातील एकात्मता दोन्ही संघ दाखवत असताना डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने. ओ प्रेमने प्रेमानं चेंडू स्टंपला लावला, पण त्याचा फायदा नाही झाला. राहुल चपळ आहे. तांडगा अनुभव त्याच्याकडे सुद्धा आहे आणि तो अनुभव पणाला लावत असताना व्हेरी क्विक जलद गतीने बॅट मागे घेतली. डॉट नंतर सिंगल. पहिलं षटक संपलं. 5 धावा धावफलकावरती. गुरुदत्त मनेलपाडा. सावन मैना महा तुला याद करत आहे. सावन मैना महा तुला याद करत आहे. अरे याद करत आहे तर मी तुला प्यार करत आहे. जतीन पाटील आणि त्यासाठी देखील टीम सायबा यांच्याकडून पारितोषिक येत आहे. प्रत्येक चौकारांसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. जतीन पाटीलच्या प्रत्येक चौकारासाठी टीम सायबा यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. दादा बक्षीस आलंय आणि बक्षीस आल्यानंतर आता दुसऱ्या षटकाला सुद्धा सुरुवात. बॉलिंग मार्कवरती पहिल्या मॅचचा हिरो म्हणजेच चेतन भोईर, त्याच्यासमोर राहुल पुळेकर. दोघांच्या खांद्यावरती सीकॉस्ट कॅफेने स्पॉन्सर करण्यात आलेली ती जर्सी आणि त्यामुळे दोघांचाही आत्मविश्वास उंच असताना त्यांचा इथे होणारा परफॉर्मन्स बघण्यासारखा असणार आहे. तुर्तास राहुलने एका धावेसाठी चेंडूला ढकललं. ऑन साईडला सिंगल आली आहे. चेतन पुन्हा एकदा जतीन पाटील समोर असतील. 2 घातक अष्टबैली खेळाडू वसई तालुक्यातील जेवढे पण ऑलराऊंडर्स आहेत त्यांच्यामध्ये या 2 खेळाडूंचा खेळ. ओ डायरेक्ट डेड बॉल आहे. ना तेरी ना मेरी, ना बाउंड्री, ना सिक्सर, ना विकेट. गंभीर बोलेगा वही होगा. इट्स अ डेड बॉल. बाल बाल बचे. डेड बॉल. जतीनला जीवनदान मिळालंय. काही काहींच्या श्वास गाळ्यामध्ये अडकलेला होता, तो आता रिलीज झालाय. ऑन साईडला नेक्स्ट बॉल वरती पायाचं डायरेक्शन समोर. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू सरळ निघून गेला. सीमारेखा पार. फलंदाज बाद. जयेश पाटील सोनार पड्याचा विंदोड चिकडेवाला. जयेश पाटील सोनार पड्याचा विंदोड चिकडेवाला. राहुल पुळेकरच्या लगातार 3 चौकाराला विमल सिंग यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस. 1000 रुपीज.
फॉर बॅक टू बॅक 3 बाउंड्रीज. राहुल पुळेकर साठी हे बक्षीस आहे. तुषार किनी नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. रनआउट ची संधी. ओ एकदम क्विक पिक केलं चेंडूला आणि फेकी सुद्धा केली निखिलने. चेतनने कोणताही विलंब न करता एसटी वरती चेंडूला लावला आणि रनआउटचा अटेम्प्ट आपण बघितला. एकदा सुखरूप पूर्ण होत असताना आपण पाहिली. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू पंचांच्या दोन्ही हात हवेमध्ये पसरत असताना वाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होतीये. 9 धाबा धावफलकावरती आहेत. 3 चेंडूचा राहुलच्या प्रत्येक बाउंड्रीला 200 रुपयाचं बक्षीस टीम साहेबाकडून. बारा 20 ची गरज. राहुल पुळेकरने जर का ही मॅच जिंकवली तर हृदय सम्राट मित्रमंडळाकडून 200 रुपयाचं दोन षटके संपले आणि त्यानंतर पॉवर प्लेचा इशारा. 11 धाबा धावपलकावरती आहेत आणि 11 धाबा धावपलकावरती असताना पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी जय आलाय. ज्या जयने मागील मॅच मध्ये शेवटचं षटक हाताळलं होतं. टायमर ऑन आहे याचं सुद्धा भान असू द्यात. आतापर्यंत कोणालाही वेळेची पेनल्टी लागलेली नाहीये आणि त्यामुळे वेळेवरच्या बाबतीत ज्यांनी सगळ्यांनी सहकार्य केले त्याबद्दल त्यांचं खरोखरच विशेष आभार आहे. जय समोर. तुषार किने बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला टॅप केलं. मयूरच्या हातामध्ये चेंडू. ओ तयार नव्हते जय तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली गेली आहे. सिंगल रन. पुन्हा एकदा राहुल स्ट्राईक एंडवरती. राहुलसाठी बक्षीस भरघोस आहे. मॅच जिंकवली तर हृदय सम्राट मित्रमंडळाकडून 200 रुपये. प्रत्येक बाउंड्रीला 200 रुपये साहेबाकडून. विमल सिंग यांच्याकडून लगातार 3 चौकारासाठी 1000 रुपये आणि ही इनामी राशी असताना राहुलचा परफॉर्मन्स बघण्यासारखा असेल. समोर राहुल बाद. चलने वाला चलने दे तेरे निगाहों को चलने दे. क्या बात है. खूप चांगला ऍक्ट बघायला मिळाला. नो बॉल. नो वरती डबल अटेम्प्ट. चेंडू सीमा रेखा पार. चौकार. 4 धावा. थँक्यू. 2 चेंडू 17 धावा आणि आता नेक्स्ट बॉल वरती असणार आहे फ्री हिट. मुभा मिळणार आहे. धावचीत वगळता फलंदाज बाद नाही होऊ शकत आणि त्यामुळे नेक्स्ट बॉल आऊसाठी. आऊच्या बॅट मध्ये येतोय दमदार प्रहार. चेंडू सीमा रेखा पार. चौकार. थँक्यू. मॅच बिलकुल क्लोज झाली आहे. 21 धाबा धावपलकावरती आहेत. म्हणजेच काय तर 9 चेंडू मध्ये 10 धाव्यांची गरज आहे. 9 बॉल रिमेनिंग अँड 10 रन्स रिक्वायर्ड टू विन. जतीन गेला. राहुल गेला आणि तो गेल्यानंतर जी जबाबदारी रोहन पाटीलच्या खांद्यावरती दिली. रोहनने ती जबाबदारी स्वीकारत असताना चांगली फटकेबाजी. लगातार 2 बाउंड्रीज. पॉवर प्ले मध्ये पॉवर दाखवली आहे. पुन्हा एकदा यावेळेला रनआउट. ओ इस बार गलती होते रह गई. होतं असं कधी कधी मोमेंटम नावाचा प्रकार ज्यावेळेला आपल्या विरुद्ध असतो त्यावेळेला अशा चुका होतात. गलती से मिस्टेक से गलती. टॅप केलंय चेंडूला. जुनी आठवण.
सिंगल धाव आली. एका धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल. एक बॉल बाकी आहे. धावफलकावरती धाबा 23 आहेत. रुको जरा डीजे मास्टर. 7 चेंडू आणि 8 धाबांची गरज आहे. सामना संपलेला नाहीये. चौकार आल्यानंतर मॅचचं गणित थोडस बिघडलंय जरूर, पण अजूनही नवयुग जय स्मृती संघ एकदा वरती आहे म्हटल्यानंतर इथून पुढचा संघर्ष सुद्धा सोपा नाहीये. आवणे चेंडूला फटकावला आणि चेंडू सरळ निघून गेला डगआउट मध्ये. फलंदाज बाद. 1 2 3 4 चला वन मोर ऍक्ट. बी रेडी फॉर न्यू ऍक्ट. थँक्यू डीजे. पुढच्या ऍक्ट साठी तुम्ही तयार राहा. पुन्हा एकदा डीजे तुमच्यासाठी वाजेल. तृतास 3 षटकं संपले आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाचे धाव आहे 23. येणारे 6 चेंडू आणि हा सामना जिंकण्यासाठी आता 8 धावेची गरज. आतापर्यंत 60च्या इक्वेशन मध्ये बाजी गोलंदाजाने मारली आहे. आडव्या वाढणे खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवलंय. नव्याने आलेला फलंदाज सुशांत पाटील यावेळेला स्ट्राईक एंडवरती असणार आहे. सुशांत पाटीलने अशा सिच्युएशन मध्ये गुरुदत्ताला अनेक मॅच जिंकून दिलेले आहेत आणि त्यामुळे आता त्याला पुन्हा एकदा ती मॅच विनिंग पारी खेळावी लागणार आहे. गोलंदाज भुवनेश खोत गोलंदाजी मार्क वरती तयार आहेत. नो बॉल आणि आता मोठं 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 चित्र डोळ्यासमोर. कारण काय, 2चा फासला आपोआप मिटलाय. नो +1 रन बॉल. रिव्ह्यू पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केले, रेफर केले गेले, त्यामुळे पाहिलं जाणार आहे. ही फ्लाइट बहुत बड़ी चीज है. अरे हळदीला मांडवण करताना बोर काय टा 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 टी. टा 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 टी. टा 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 टी रे दादा. टा 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 टी. टा 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 टी रे दादा. चांगलं song. आणि हे सॉन्ग लागल्यानंतर सगळ्यांना सांगू इच्छितो, येत्या रविवारी पालघर जिल्ह्यातील सर्वात लोकप्रिय असणारी ही आगरी दादा नॉट 7 ची टीम या नवापूर नगरीमध्ये येणार आहे. आणि त्यांची रील सुद्धा त्याने त्यांच्या इन्स्टा अकाउंटवरती टाकलेली होती. शुभेच्छांची ती रील होती. खूप मोठं समाज प्रबोधन ज्यांच्या माध्यमातून केलं जातं. नवनवीन कंटेंटद्वारे घराघरात पोचणारी ती टीम म्हणजेच आगरी दादा नॉट 7 टेंबी कोडावे ची ती टीम आहे. आगरी दादा आणि संपूर्ण टीमचं आगमन या ठिकाणी होणार आहे. तुर्तास मॅचच्या दिशेने. ओ इट्स ये क्या हुआ है, ये तो फ्री हिट है. फ्री हिट आहे आणि फ्री हिट वरती धाव कंप्लीट केली आहे. 4 चेंडू आणि आता 4 धाब्यांची गरज. पुन्हा एकदा फिल्डिंग सजवली जाईल. अनेक टर्न या मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. कधी सामना इकडे कधी तिकडे. आता बरोबर समान स्थितीमध्ये आहे आणि समान स्थितीमध्ये असताना ही मॅच कोणाच्या बाजूने झुकणार. दिल थाम के बैठिएगा दोस्तों, ये मैच फिनिश जरूर होगा लेकिन किसके पक्ष में जाएगा ये आने वाला समय बताने वाला है. कोणाच्या बाजूने हा सामना झुकणार ही येणारी काळबेल सांगणार आहे. कोणाचे तरी प्रशंसक नाराज होणार, कोणाचे तरी प्रशंसक आनंदित होणार. पण सगळ्यांसाठी एक चांगली गोष्ट म्हणजे हा क्रिकेटचा थरार आपणा सर्वांना क्रिकेटमध्ये आनंद देऊन जाणार आहे. इतक्या क्लोज मॅचेस. हलक्या हाताने खेळले, चेंडूला दिशा दिली, एका धावेसाठी खेळले, सिंगल आली आहे. भुवनेश खोत प्रचंड दडपणाखाली. पहिली मॅच सुद्धा हे सर्व खेळाडू अशाच काहीशा प्रेशरमध्ये खेळले होते. त्याने तो सामना जिंकला होता. रन बॉलची इक्वेशन ती सुद्धा होती. आता त्याच स्थितीमध्ये गुरुदत्त मनलपाड्याचा संघ ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलाय. रनआउटची संधी. ओ असंच काहीसं घडलं होतं. ज्या वेळेला दर्शन आयरने चेंडू खेळला, विकास जसकर रनआउट झाले होते, ती स्थिती आता उलट इथे आली आहे. आता 2 मध्ये 3.
2 मध्ये 3. नवयुग जय स्मृती अर्नाळा संघ या मॅच मध्ये परत पकड मिळवतोय. तुषार किणीने चौकारासाठी सायबा टीम कडून 500 रुपयाचं बक्षीस. मोठा फटका, चेंडूला अडवलंय चेतन भोईरनं. रनआउटची संधी, फलंदाज तुषार किणी बाद. 1 मोर विकेट डाऊन. रडू नको बाला, अरे मी पाण्याला जाते. रडू नको बाला, अरे मी पाण्याला जाते. हे पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. 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 कुठेही असोत, कुठेही पब्लिक असोत, तिथे एन्जॉय करणं सोडत नाहीत आणि पोटापुढे एन्जॉय करत असताना प्रत्येक मोमेंटला त्यांचीच मॅच नेक्स्ट आहे, पण तरी सुद्धा खूप चांगलं एन्जॉय करतात, एंटरटेन केलं जाते त्यांच्या माध्यमातून सुद्धा. विकेट हे आमचं समालोचन कक्ष. रत्नासारखी जतन केली, रत्नासारखी जतन केली. चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली. एक बॉल आणि 3 धावांची गरज. 1 मध्ये 3 साठी मनोरंजन आपल्या सर्वांसमोर आले. 500 रुपयाचं बक्षीस टीम साहेबाकडून. 500 रुपयाचं बक्षीस टीम साहेबाकडून आहे. सुशांत पाटील स्ट्राईक एंड वरती. सुशांतने असा कारनामा या अगोदर सुद्धा केला असेल, परंतु हा मोठा प्लॅटफॉर्म आहे. नवापूरमध्ये हा कारनामा करण्याची मोठी संधी. थोडक्यात उकला, सामना संपला, सामना जिंकला. पुन्हा एकदा त्या स्थितीमध्ये, त्याच जोशाने, त्याच जल्लोषाने नवयुग जय स्मृती या संघाने खूप खूप अभिनंदन. ललकारी ललकारी येऊन ललकारी, ललकारी येऊन ललकारी. ये बंगाली बंगाली बाबा नाही बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा नाही बंगाली. बंगाली बंगाली ग बाबा नाही बंगाली, बंगाली बंगाली ग बाबा नाही बंगाली. हे बला बला त्यांच्या पुढे. थँक्यू डीजे. टॉस झालाय, त्यामुळे दोन्ही संघाने आपापल्या पोझिशन घ्यायचे, मैदान खाली करायचंय. आता झालेल्या मॅचचा सामनावीराचा मानकरी मयूर जाधव. मयूर जाधव आपण मंचावरती यायचंय. मयूर जाधव साठी 200 रुपये बाउंड्रीसाठी सायबा टीम कडून लागवण्यात आले. ते सुद्धा इथे जमा झाले, ते दिले जाणार आहेत. धाडसी, साहसी आणि एक कणखर नेतृत्व मयूर जाधवचं. मी ऋषिदादा देसाई यांना विनंती करेन, आपण व्यासपीठावरती यायचं. आपल्या शुभाचे मॅन ऑफ द मॅच किताब दिला जाणार आहे. समनदादा काळे आपल्याला